की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, मंत्रिमंडळातील आमचे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत दादा पाटील, शिवाजीनगर विधानसभा मतदार क्षेत्राचे अतिशय कार्यक्षम आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, रवींद्र साळेगावकर, योगेश बाचल, श्यामराव सातपुते। लोकाभिमुख कारभार कशाला म्हणतात? टॅक्स गोळा करायला म्हणत नाही, गरिबाचं राहणीमान उंचवायचं, त्यांना आर्थिक सक्षम करायचं आणि जे आर्थिक सक्षम आहे त्यांच्याकडनं टॅक्स गोळा करायचा आणि शहराचा सर्वांगीण विकास करायचा, हे सूत्र आहे। मी 6 वेळा उपमुख्यमंत्री झालोय। मी अशाच हवेतल्या गप्पा मारत नाही। 25 वर्ष हे शहर सुंदर करून दाखवलं, त्याची आता वाट लावली, बकाल केलंय। मी आता परवा इकडे आलो होतो, अहो तिथं रोड शोला काय अवस्था आहे, त्या भोसरीच्या पुलाच्या खाली सगळं किती कोटी रुपये खर्च केले, कुठे गेले पैसे आणि कुठं तिथं दुरावस्था का तकाय झालेली आहे, हे आपण त्या ठिकाणी बघा। मी जे मोफत देतोय ते देता येण्यासारखं आहे, मी अभ्यास केला आहे। जसं माझ्या लाडक्या बहिणींना मी बजेटमध्ये मागच्या वेळेस जाहीर केलेलं होतं की आम्ही तुम्हाला अशा अशा पद्धतीनं निर्णय घेतला, विरोधकांनी आरोप केले, हे बंद पडणार आहे की प्रचाराची सांगता ही या शिवाजीनगर मतदारसंघात करायची। याची 2 कारण आहेत। पहिलं कारण असं आहे की अर्थातच शिवाजीनगर मतदारसंघ म्हणजे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेला महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे आणि म्हणून मी हा निर्णय केला की इथे आपण ही सांगता करावी। पण त्यासोबत या ठिकाणी सांगता सभा घेतली तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळतं आणि म्हणून मी ठरवलं हीच जागा आम्हाला शुभ आहे, या ठिकाणीच आपल्याला सभा घ्यायची आहे आणि म्हणून या ठिकाणी या सभा घेण्याकरता मी आलोय। खरं तर ही निवडणूक पुण्यात राहणारा दीन दलित गोर गरीब आदिवासी, पुण्यात राहणारा ओबीसी, पुण्यात राहणारा सामान्य माणूस या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पक्ष गेले काही वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने एक नवीन अशा प्रकारचं पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय। पुण्यामध्ये आधुनिकता यावी, पुण्याचं दळणवळण चांगलं व्हावं, पुण्यामध्ये राहणारा जो गरीब व्यक्ती आहे, झोपडपट्टीत राहणार आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक दुर्बल आहे, अशा सगळ्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त सोयी देता येतील, त्यांच्या जीवनात आपल्याला परिवर्तन करता येईल, या दृष्टीनं सातत्याने आम्ही प्रयत्न करतो। खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे की काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली बोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे। ही गल्ली बोळातला दादा तयार करण्याची निवडणूक नाही आहे, ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे
आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे. आज आपण पाहू शकतो की या पुण्याचा जो सगळा वाढता परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडी असेल, खराडी असेल, मगरपट्टा असेल, बाणेर बालेवाडी असेल, हा सगळा जो भाग आहे हा आता हळूहळू एक प्रकारे भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक महत्वाचा कणा झालेला आहे. आणि आता या ठिकाणी केवळ सेवा देणारं नाही तर निर्मितीचं शहर म्हणून देखील या पुण्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. आणि म्हणून एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरीकडे आयटी या दोन गोष्टींनी पुणे हे सर्वश्रुत आहे. पण त्याचसोबत आपण जर बघितलं तर साधारण आम्ही अंदाज घेत होतो पुणे हे किती आंतरराष्ट्रीय शहर आहे बघा. या ठिकाणी 90 देशातले लोक वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करताना किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकरता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक मोठं ऑटोमोबाईल क्लस्टर आहे चाकण तळेगावमध्ये. आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त जी गुंतवणूक आहे ती देखील या पुण्यामध्येच होताना आपल्याला पाहायला मिळते. पुणे शिक्षणाचं माहेरघर देखील आहे, सॉफ्टवेअर निर्मितीचं माहेरघर देखील आहे आणि अर्थातच ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही देखील या पुण्यातनंच चालते. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर या पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादानं पुण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची 5 वर्ष सत्ता होती. त्या काळामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाचे 220 पेक्षा जास्त प्रकल्प या पुण्यामध्ये आपण केले. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे 44,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं नियोजन हे आपण या ठिकाणी केलं आहे. ज्यामध्ये प्रत्येक घरी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, सांडपाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे, जुन्या भागाचा पुनर्विकास झाला पाहिजे, झोपडपट्टीत राहणाऱ्याला मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे, कच्च्या घरात राहणाऱ्याला पक्कं घर मिळालं पाहिजे, ज्यांच्याकडे घरांची मालकी नाही त्यांना घरांची मालकी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं एक ठोस नियोजनाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. सुधारला आणि आता आपली जी नदी आहे त्या नदीचंही आपण संवर्धन करतोय. विशेषतः मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी 4,700 कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आहे. आणि पुढच्या काळात एक निर्मल आणि अविरल वाहणारी अशा प्रकारची ही नदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी क्राईम कंट्रोल करण्याकरता सीसीटीव्हीचं एक मोठं जाळं आपण तयार केलं. आता आपल्या पुण्याच्या मेट्रोचा विस्तार करून जवळपास 110 किलोमीटरची मेट्रो ही आपण या पुण्यामध्ये तयार करतो आहोत. त्यामुळे खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक अतिशय गतिमान अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट असलेलं हे पुणे शहर असणार आहे. आज पुण्यामध्ये आपण जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केलाय याच्या माध्यमातून जवळपास 23 नवीन उडान पूल आपण बांधतो आहोत. आणि यासोबत पुण्याचे 32 असे रस्ते आहेत. 80% पुणेकर ज्या 32 रस्त्यावरून जातात या 32ही रस्त्यांना डिकंजेस्ट करून त्याच्यावर वाहतूक वेगानं चालली पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करतो. या ठिकाणी पुण्याचं ट्रॅफिक कमी करण्याकरता पुणेकरांना दिलासा देण्याकरता रस्ते मोठे करतात, फ्लायओव्हरही करतात आणि त्याच्यासोबत पाताळात देखील आता आपण जात आहोत. वरती गेलो, जमिनीवर गेलो, आता पाताळात जाऊन पुण्यामध्ये पहिल्यांदा पाताळात टनेल्स आम्ही तयार करतो. ज्या टनेल्समुळे पुण्याचा ट्रॅफिक जो आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येईल आणि पुणेकरांना अतिशय स्मूथ अशा प्रकारे या ठिकाणी जाता येईल. आज खरं म्हणजे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पूर नियंत्रणाकरता आपण 300 कोटी रुपये दिलेले आहेत. रिटेनिंग वॉलसाठी 200 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि त्यासोबत पुण्याचं या ठिकाणी सांस्कृतिक वैभव आणि ऐतिहासिक पुणे हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायचं आहे. आणि म्हणून महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा
या ठिकाणी 200 कोटी रुपयाचं काम आपण करून ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांकरता शिक्षणाची दारं पुन्हा उघडी केली, त्यांचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं स्मारक त्याच ठिकाणी आपण करतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही. काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत. आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही. मला त्यांनाही काही म्हणायचं नाही. त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो. पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशातले आणा आणि बाजीराव म्हणा. अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे लोक. तुम्ही बघा, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला प्रचंड बहुमत दिलं. रेकॉर्ड जागा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या. त्या निवडून आल्यानंतर काही लोक म्हणू लागले की आता भारतीय जनता पक्षाला कोणाची आवश्यकता नाही,